लग्नातील जेवणातून 70 लोकांना विषबाधा आहे। पाटण तालुक्यातल्या मंदरुळ हवेली या गावातला हा प्रकार आहे। जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ज्योतिबा मंगल कार्यालय आहे आणि माझ्या पाठीमागं या ठिकाणी काल लग्न झालेलं होतं आणि यामध्ये जेवणामध्ये साधारण 70 ते 80 लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडलेला होता। हे 70 ते 80 लोक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयात उपचार देखील करण्यात आलेला होता। मात्र या ठिकाणी 1000पेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी जेवण केलेलं आहे असं सांगितलं जाते प्रथमदर्शी। त्यामुळं या 70 ते 80 लोकांनाच का हा त्रास सहन करावा लागला किंवा त्रास उद्भवला याचा तपास आहे तो देखील आता सुरू आहे। त्यामुळं या ठिकाणी आता हे किचन आहे ते देखील बंद अवस्थेत असल्याचं बंद केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि महत्वाचं म्हणजे या लग्न जे होतं ते पुण्यातील वधू होती आणि इथल्या मंदरुळ हवेलीतील वर होता आणि त्यांचं लग्न जे आहे ते या मंगल कार्यालयामध्ये काल झालं। आणि त्यानंतर मात्र जे पुण्याची लोक आहेत ते पुणे साईडला गेलेले आहेत आणि त्यामुळं तिकडे देखील ते आता काही वराडे आहेत ते उपचार करताना पाहायला मिळतात। मात्र सध्याची परिस्थिती आहे ती नियंत्रणात आलेली आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मल्हारपेठच्या डॉक्टर असतील तिथला स्टाफनी या सगळ्या संदर्भामधील जो काय त्या रुग्णांचा फ्लो होता तो पाहता चांगल्या पद्धतीची सेवा देऊन त्या ठिकाणी आता एकही रुग्ण त्या ठिकाणी नाही आहे। त्यामुळं आता इथली परिस्थिती आहे ते नियंत्रणात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन संकेत मी शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, मल्हारपेठ, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।